नमस्कार ॲस्पिरंट्स. धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक MPSC व UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या शॉर्ट ओव्हरव्ह्यू सिरीजमध्ये मी लेखक भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांना एथिक्स संदर्भात गायडन्स प्रोव्हाइड करतोच. त्याचबरोबर इतिहास, वैकल्पिक विषय असणारे GS1मध्ये हिस्ट्रीचा पार्ट, आन्सर रायटिंग, करंट अफेअर्स आणि मेंटरशिप प्रोग्राम देखील आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट साधू शकता. मित्रांनो, या पुस्तकामधले आतापर्यंत जे असेल तर आपण 8 युनिट बघितलेले आहेत. 9 युनिटचा ओव्हरव्ह्यू आपण सुरुवात केलेली आणि त्याचे जे 2 शॉर्ट ओव्हरव्ह्यू व्हिडिओज आहेत ते देखील आपण अपलोड केलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये बघूया की जे काही UPSCमध्ये येऊन गेलेल्या केस स्टडीज आहेत ते आपण वेगवेगळ्या थीममध्ये काय केलं आहे ते क्लासिफाय केलं आहे. मग महत्त्वाची अजून थीम येते जी पब्लिक सेक्टर अंतर येते, ते म्हणजे खाजगी क्षेत्र किंवा निगम प्रशासनासंदर्भात किंवा व्यावसायिक नीतिमत्तेसंदर्भात त्याचा देखील एथिकल फ्रेमवर्क आपण या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मूलभूत जर आपण बघितलं, नैतिक कोंडी कुठले असू शकतात, नैतिक मुद्दे कुठले असू शकतात, संबंधित ज्या मूल्य असतील ते कुठले असू शकतात आणि संभाव्य जे भागधारक असतील ते कुठले असू शकतात. मग त्याच्याशी संबंधित असणारे जे काही केस स्टडीज आहेत ते याच्यामध्ये काय केलेलं आहे तर कव्हर केलेले आहेत. आणि मग त्याचे ज्या हिंट्स आहेत, आन्सर हिंट्स, ते हिंट्स आपण या ठिकाणी काय केले तर प्रोव्हाइड केलेले आहे. जेणेकरून जर ह्या संबंधित केस स्टडी जर विचारली गेली तर याचा उपयोग तुम्हाला उत्तर लिहिण्यामध्ये काय तर नक्की होणार आहे. प्रायव्हेट सेक्टरमधले केस स्टडीज पण आपण वेगवेगळ्या भागामध्ये काय केलं तर डिवाईड केले आहेत. समजा कामगार संबंधित किंवा सुरक्षा संबंधित असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर भागधारक नीतिमत्ता किंवा CSR संबंधात केस स्टडी असतील, त्या कशा पद्धतीने काय तर सॉल्व्ह करायला पाहिजे. त्याचबरोबर जर बघितलं तर स्वयंसेवी संस्था संदर्भातल्या केस स्टडी झाल्या तर त्याच्यामध्ये कुठले आयाम जे असतील, नैतिक आयाम, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर जर बघितलं तर समाजातील उपेक्षित घटक आणि सामाजिक न्याय या संबंधातील जेव्हा केस स्टडीज विचारल्या जातात तर त्याला कशा पद्धतीने काय तर अप्रोच करायला पाहिजे, तो भाग देखील काय घेतलेला आहे आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे मित्रांनो तर परीक्षेमध्ये डायरेक्टली येणार आहे. म्हणजे रेडीमेड तुमच्याकडे फ्रेमवर्क राहील, फक्त अकॉर्डिंग टू डिमांड तुम्हाला तुमचं उत्तर काय करायचं तर मोल्ड करायचं. नंतर उपयोजित नीतिशास्त्र, मग याच्यामध्ये पर्यावरण नीतिशास्त्र किंवा शाश्वत विकास त्या संदर्भातला एथिकल फ्रेमवर्क दिलेत. त्याचे जे केस स्टडी झालेले आहेत तर त्याचं काय दिलेलं आहे तर हिंट्स दिले आहेत. या हिंट्समध्ये पण तुमचा लीगल एथिकल जो काही अँगल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल, ते इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे आन्सर रायटिंग. सेकंड आहे अप्लाइड एथिक्समध्ये आपत्ती किंवा संकट व्यवस्थापन, तो आपण देखील आपण याच्यामध्ये काय तर कव्हर केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं की डेटा नीतिशास्त्र असणार आहे, त्याच्यानंतर औषध नीतिशास्त्र असणार आहे, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी संदर्भात असणारं जे नीतिशास्त्र आहे, सामाजिक माध्यमांसंदर्भातले नीतिशास्त्र आहे, हे सगळे आयाम आपण काय केले मित्रांनो तर याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधावर जे केस स्टडी झाल्या तर तिथे एथिकल फ्रेमवर्क कुठलं असलं पाहिजे तर त्याचे जे काही आयाम आहेत ते देखील आपण काय केले तर कव्हर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आपण प्रॅक्टिस सेट देखील दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक परचेस करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेले लिंक थ्रू करू शकतात आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.